नमस्कार. अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी अशी रेसिपी घेऊन आली की तुम्ही मुलांच्या डब्यासाठी पटकन करू शकता किंवा मुलांनी छोट्या भुकेसाठी पटकन तुम्हाला काही मागितलं तर तुम्ही ही रेसिपी करू शकता. आणि ही रेसिपी फारच हेल्दी आणि 5 मिनिटात होणारी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. हे मी कढईमध्ये 1 ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. पाणी एकदम व्यवस्थित असं उकळल्यानंतर यामध्ये मी हे अर्धी वाटी सोयाबीन यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आपण सोयाबीन टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सोयाबीन असेच आपल्याला 5 ते 10 मिनिट या उकळत्या पाण्यामध्येच असंच ठेवून घ्यायचं आहे. आणि 5 ते 10 मिनिटानंतर हे सोयाबीन आपल्याला थंड पाण्यात टाकून घ्यायचे आहेत आणि थंड पाण्यामधून हे सोयाबीन आपल्याला एकदम पिळून असं बाजूला काढून ठेवायचे आहेत. ही मी आता फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे. ही मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये मी ही अर्धी पळी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे, नाहीतर आपलं एकदम हा सोयाबीन राईस ना एकदम असा तेलकट लागतो. म्हणून आपल्याला थोडंसं बेतानेच तेल घ्यायचं आहे. आता आपलं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेते आहे. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेते आहे. जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेली आहेत ते यामध्ये टाकून घेतलेली आहेत. आणि हे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कट करून घेतलेल्या आहेत. तर त्या आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे. आता आपल्या थोड्याशा मिरच्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या मुलांच्या तिखटाच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्याला मीठ हे फोडणीतच टाकायचं आहे. आपण भातात पण मीठ टाकून घेणार आहोत, पण आपल्या सोयाबीन आणि ह्या फोडणीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर जस्ट एकदम थोडंसं आपल्याला परतायचं आहे. मग त्यामध्ये ही मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. कोथिंबीर पण टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला हे जे सोयाबीन आपण उकळून घेतलेले होते ते मी अशा पद्धतीने पिळून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि आपलं सोयाबीन व्यवस्थित असं आपल्याला बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या सोयाबीनवर डॉट्स दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्या सोयाबीन चवीला पण खूपच छान लागतात आणि हा भात खूपच मस्त असा लागतो. कंटिन्यू आपल्याला परतायचं आहे. हे मुलांना कधी कधी असं वाटतं की बाबा मला काहीतरी वेगळं असं खायला असावं, किंवा कधी कधी भात असतो त्याला भाजी वगैरे नसते, त्यावेळी हा ऑप्शन एकदम उत्तम असा पर्याय आहे आणि एकदम हेल्दी अशी डिश आहे ही. यामधले सोयाबीन आणि भात दोन्हीही मस्त मुलं फस्त करून टाकतात, अजिबात काहीही शिल्लक ठेवत नाहीत. तुम्ही एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी खूपच छान लागते आणि तुम्हाला एक ऑप्शन, बेस्ट असा ऑप्शन आहे की एक डब्याला वेगळा असा पदार्थ देता येतो. हे पहा, आपले सोयाबीन मस्त असे परतलेले आहेत. याच्यावरती डॉट्स पडलेले आहेत. आता कॅमेरामध्ये दिसत नाही आहेत पण डॉट्स पडलेले आहेत. याला मला 4 ते 5 मिनिट लागले आहेत बारीक गॅसवरती असे. हा मी भात शिजवून घेतलेला आहे. याच्यासाठी ना मोकळाच भात खूप छान असतो. तर यासाठी तुम्हाला इंद्रायणी अजिबात तांदूळ चालणार नाही. तर यासाठी तुम्ही वाडा कोलम, सुरती कोलम किंवा तुम्ही बासमती पण तांदूळ वापरू शकता. पण भात असा मोकळा झाला पाहिजे, म्हणजे आपला हा जो सोयाबीन राईस आहे तो खूपच छान पण होतो, छान लागतो आणि मस्त असा दिसायलाही होतो. चिकट असेल भात तर मग हा राईस नाही चांगला होणार आणि चवीलाही व्यवस्थित नाही लागणार. आता यावरती मी कोथिंबीर टाकून घेते आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला हा भात आता व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. एकदम साधी सोपी
आणि हेल्दी अशी रेसिपी आहे ही, आणि मुलांना ही फार आवडेल. ही पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर आपल्याला आता भात गरम होईपर्यंत बारीक गॅसवरती आपल्याला 1-2 मिनिट हा भात व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. अजिबात जास्त काही साहित्य, घरातल्या साहित्यामध्ये तुम्ही ऐनवेळी कधीही तुमच्या मनात आलं तर तुम्ही ही बनवू शकता. आता आपल्याला 1-2 मिनिट हा भात असा परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनिट परतल्यानंतर आपला हा भात खाण्यासाठी तयार. तुम्ही पाहू शकता आपला भात व्यवस्थित असा परतून झालेला आहे. मस्त असा आपला भाताला वाफ बसलेली आहे. आता हा भात आपला खाण्यासाठी तयार झाला आहे. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.